का राजूर या ठिकाणी साहेब आम्हाला मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल काढायचंय, का सरकार आल्यानंतर आमच्या तालुक्याला एक महिला दूध संघ द्या। महिला दूध संघ याच्यासाठी का त्या दूध संघामध्ये राजकारण होणार नाही। ज्या भंडारदऱ्यामध्ये काल जयंत पाटील साहेब मुक्कामी होते त्या भंडारदऱ्यामध्ये आपल्याला राघोजी भांगरेंची सृष्टी उभी करायची आहे। अमोल कोल्हे साहेब, तुम्ही माझ्या वडिलांचे मित्र होते, तुम्ही भंडारदरा आलेले भेटलो। माझ्या वडिलांचे दोन स्वप्न होते। पहिलं स्वप्न होतं या तालुक्याचा आमदार बनायचं, दुसरं स्वप्न होतं तालुक्याचा आमदार बनून या तालुक्याचं कॅलिफोर्निया करायचं, नंदनवन करायचं। आज पहिलं स्वप्न पूर्ण झालं नाही, परंतु तुमच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाने माझ्या वडिलांचं दुसरं स्वप्न हा अमित भांगरे 100% पूर्ण करणारा शब्द मी तुम्हाला देतो। मी जयंत पाटील साहेबांना एकच विनंती करतो, साहेब आपलं सरकार येणार आहे। आज या तालुक्यातील जनतेला तुम्ही एक शब्द द्या का आपलं सरकार आल्यानंतर एका वर्षाच्या आत हा अकोला तालुका पर्यटन तालुका आपण जाहीर करणार। माझं स्वप्न आहे का ह्या अकोला तालुक्यात प्रत्येक गावामध्ये 12 महिने शेती झाली पाहिजे, इथं चांगल्या दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे, इथं रोजगार मिळाले पाहिजे। लंकेश साहेब मध्यंतरी एका सूत्रांनी सांगितलं का अमित भांगरे 3 घोषणा करणार आहे आणि आतुरता लागली तालुक्याला का अमित भांगरे 3 घोषणा काय करणार आहे। परंतु मी सगळ्यांना सांगू इच्छितो या 3 घोषणा हा अमित भांगरे स्वतःच्या जीवावर करणार आहे। सरकार आपलं येणारच आहे, सरकार आल्यानंतर आपल्याला जयंत पाटील साहेब, पवार साहेबांचा पाठिंबा मिळणारच आहे। परंतु पहिली जी माझी घोषणा आहे का राजूर या ठिकाणी साहेब आम्हाला मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल काढायचंय। या तालुक्यामध्ये तुम्हाला एक छोटं उदाहरण देतो। आंबेवंगण ह्या गावामध्ये एका महिलेला सर्पदोष झाला, तिला वेळेवर लस मिळाली नाही, त्या महिलेला जीव गमवावा लागला। माझ्या वडिलांना एक अँब्युलन्स मिळाली नाही, जीव गमवावा लागला। माझ्या वडिलांचे अनेक मित्र, एक ट्रस्ट आम्ही पाहिली आहे, त्या ट्रस्टच्या माध्यमातून राजूर या ठिकाणी एक मल्टी स्पेशालिटी चॅरिटेबल हॉस्पिटल आपण काढणार आहे। मित्रांनो, या गोष्टीची तुम्ही नोंद घ्या। दुसरी गोष्ट, महिलांना हे सरकार 1,500 रुपये देतोय, मी वेगळं स्वप्न बघतोय। अमोल कोल्हे साहेब, मला या महिलेला सक्षम करायचंय। मी जयंत पाटील साहेबांपुढे एक गरज मांडतो की सरकार आल्यानंतर आमच्या तालुक्याला एक महिला दूध संघ द्या। महिला दूध संघ याच्यासाठी का त्या दूध संघामध्ये राजकारण होणार नाही। मी नेदरलँड मध्ये होतो, तिथं दूध धंदा मोठ्या प्रमाणामध्ये आहे, चांगले पैसे कमवता होतात। मी जिल्हा बँकेमध्ये संचालक म्हणून काम करत असताना गायांचं धोरण 2 गायांचं 4 गाया केलं, परंतु महायुतीच्या सरकारमध्ये भाव कमी होते म्हणून आम्ही कर्ज वाटप केलं नाही। आपल्या सरकार आल्यानंतर एक प्लॅनिंग करून मग पंजाबी गाया घ्यायच्या असतील तर पंजाबी घेऊ, हायब्रिड घ्यायच्या असतील तर हायब्रिड घेऊ, परंतु चांगला व्हेटरनरी डॉक्टर, वातावरण अभ्यास करून कर्ज वाटप करू आणि एक चांगला दूध संघ काढू। आणि महिलांना एक शब्द देतो, हे तुमच्यासाठी करायचंय आणि त्याच्यामध्ये राजकारण कवडी मात्र येणार नाही हा शब्द देखील देतो। हा तालुका आदिवासींचा देखील तालुका आहे, 50% लोक इथे आदिवासी राहतात। तिसरी गोष्ट जी आपली आहे ती म्हणजे ज्या भंडारदऱ्यामध्ये काल जयंत पाटील साहेब मुक्कामी होते त्या भंडारदऱ्यामध्ये आपल्याला राघोजी भांगरेंची सृष्टी उभी करायची आहे। साहेब, राघोजी भांगरे आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे, आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचं नाव जरी घेतलं तर आमचं हुर भरून येतं, ऊर्जा मिळती। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पर्यटकांसाठी आणि आमच्या आदिवासी समाजासाठी त्या भंडारदरा धरणाच्या जवळ आम्ही एक राघोजी भांगरेंची सृष्टी उभं करणार आहोत। आज आपण सर्वजण इथं मोठ्या ताकदीने आलात, आदरणीय जयंत पाटील साहेबांना एक विश्वास दिलाय। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आदरणीय पवार साहेबांच्या विचारासोबत आपल्याला तुतारी वाजवायची आहे, हे देखील शब्द मी साहेबांना देतो। आपण सर्वजण इथं मोठ्या ताकदीने आलात, आपल्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।